त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, जीवा रडत असतो आणि नंदिनी त्याच्या बाजूला उभी असते. जीवा म्हणतो, मला एक गोष्ट सांग नंदिनी, जर मी आनंद निवासच्या बाबतीत वाईट केलेलं आहे म्हणून आज देवाने माझ्यासोबत काहीतरी वाईट घडवलेलं आहे का? आज इथे आनंद निवास सोबत मी एवढं चुकीचं वागलोय आणि म्हणूनच इथे माझ्यासोबत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत का? असं आता इथे जीवा बोलत असतो. म्हणूनच त्या चुकीच्या गोष्टींची इथे देवाने मला बहुतेक शिक्षा दिली आहे असं सुद्धा आता इकडे जीवा बोलत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा सावरा स्वतःला, प्लीज सावरा स्वतःला. आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही, काही जरी झालं ना दादा तर मी तुला काहीच होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुला लवकरच बरं करेल. तू उठ दादा, उठ, मला तुझी खूप गरज आहे. आज तू माझ्यासोबत कायम असायला हवायस. आज जेव्हा आपण तो नाटकामध्ये हिरो रडला होता, तर आता मी जरी रडत असलो तरी सुद्धा इथे तुला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आता नंदिनी जीवाला समजावण्याचं काम करत असते, शांत राहण्याचं काम करत असते, पण जीवा मात्र इथे खूप ओक्साबोक्शी रडत असतो. पार्थला त्याने असं पहिल्यांदाच पाहिलं होतं, त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होतं. तो म्हणत असतो, नाही दादा, असं कधीच इथे या पद्धतीने राहू शकत नाही, किंवा काही जरी झालं ना तरी सुद्धा त्याला काहीही होऊ शकणार नाही असं सुद्धा इकडे तो बोलत असतो. नाही, हा जो तुझा भाऊ आहे ना, हा तुझा आता मित्र होणार आहे आणि हा मित्र तुला काहीच होऊ देणार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार, पण माझ्या ह्या दादाला, माझ्या ह्या भावाला काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी वाचवणारच असंच आता इथे तो म्हणत असतो. आणि असं म्हणूनच आता जीवा तिथून निघून जातो. आपण पाहतो जीवा तर तिथून निघून गेलेला असतो, पण नंदिनी आहे त्याच्या ठिकाणी उभी असते. ती इकडे म्हणत असते, बघितलं ना पार्थ, इथे किती गरज आहे ह्या सगळ्या गोष्टीची. आज तुमचा भाऊ तुमच्याकरिता लढायला तयार झालेला आहे. तुम्हाला इथे उठायचं आहे. तुम्हाला काही जरी झालं तरी सुद्धा शुद्धीत यायचं आहे. पार्थ, प्लीज उठा ना. तुम्हाला तुमच्या भावासाठी इथे उठायचं आहे. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तुमच्यासाठी जी एक वेडी मुलगी आहे ना, त्या वेड्या मुलीसाठी सुद्धा तुम्हाला इथे उठायचं आहे, जागं व्हायचं आहे. तिला सुद्धा तुमची खूप जास्त गरज आहे. पार्थ, प्लीज उठा ना. असं तुम्ही झोपून राहू नका. तुम्हाला उठावंच लागेल पार्थ, असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते. तर आता आपण वळूयात इकडे दुसऱ्या बाजूला. काव्या आता इकडे काही शांत बसलेली नसते. तिने आता मंदिरामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती त्याच मंदिरात येते ज्या मंदिरासोबत तिच्या खूप साऱ्या आठवणी इथे ज्या होणार असतात. तिला ते सगळं काही आठवणार असतं. आता काव्या इकडे अनवाणी पायानंच त्या मंदिरामध्ये आलेली असते आणि अनवाणी पायाने त्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण प्रेक्षकांनो पाहतो की इथे काव्या देवीसमोर येते आणि देवीसमोर येऊन ती उभी राहते. आता देवीसमोर येऊन उभी राहिल्याबरोबर घंटानाद करण्याचा ती प्रयत्न करत असते. काही जरी झालं ना तरी सुद्धा आज तिला ह्या सगळ्या गोष्टी अगदीच मनातून करायच्या असतात. आज फक्त आणि फक्त इथे ती एक काव्या पार्थ देशमुखची बायको म्हणून उभी असते. ती म्हणत असते, देवी आई, खरं तर तुझं आणि माझं नातं खूप जुनं आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे. पण आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी इथे काही वर्षापूर्वी किंवा 1-2 वर्ष अगोदर मी तुझ्याकडे काही मागितलं होतं, तेव्हा तर तू मला दिलंच नाहीस. पण आत्ता मी जे मागत आहे ते तुला द्यावंच लागणार आहे असं सुद्धा ती इथे बोलते. आणि तेव्हा ती म्हणते, ह्याच तुझ्या मंदिरात येऊन मी तुझ्याकडे प्रार्थना केली होती. तुझ्याकडे मी माझं प्रेम मागितलं होतं, पण मला तू ते दिलं नाही आहेस. त्या प्रेमामध्ये किती काय अडथळे आलेले आहेत हे चांगलंच माहिती आहे. मला चांगलं माहिती आहे की ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर 100 दिवे लावले तर आपली जी मनातली इच्छा आहे ती पूर्ण होते. आणि तेव्हा काव्याला इथे जीवाबरोबर घालवलेले ते क्षण आठवतात, जेव्हा जीवा इथे मंदिरामध्ये उशिरा आला होता आणि त्याने 100 नाही तर 50च इथे पंत्या आणल्या होत्या. आता तेव्हा काव्या म्हणत असते, आता आपल्या दोघांना मिळून इथे 100 दिवे लावायचे आहेत. तू 50 लाव, मी 50 लावते. आता हे आपण सगळं का करत आहोत, तर ह्या देवीची एक खासियत आहे. इथे जर 100 दिवे लावले तर आपलं लग्न आणि आपलं प्रेम टिकून राहील, आपलं लग्न लवकरच होईल. त्यामुळेच आपल्याला हे 100 दिवे इथे लावायचे आहेत. तेव्हाच आता तिला जीवा म्हटलेला असतो, अगं असं काय करतेस, 100 कंपल्सरी थोडी ना आहे, आपण 50च दिवे लावूयात ना.
ना, असं सुद्धा इकडे आता तो बोललेला असतो. तेव्हा काव्या त्याला म्हटलेली असते, काय मला एक गोष्ट सांग, तू हे दिवे किती आणलेले आहेस? तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेचच तो म्हणतो, अगं रात्री मी दुकानात गेलो होतो, मग आता सगळे शॉप वगैरे बंद झाले, मग मी ऐनवेळी एवढे सगळे दिवे कुठून आणणार होतो? आता जेवढे मिळालेले आहेत तेवढे लावूया ना प्लीज. तेव्हा काव्या म्हणते, इम्पॉसिबल आहेस तू जीवा, खरंचच ना. तेव्हाच जीवा म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, हे बघ आता हे दोघं जण आपण मिळून दिवे लावूयात. हे दिवे लावण्यामध्ये सुद्धा आपली श्रद्धा, भक्ती ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना, असं सुद्धा आता इकडे जीवा म्हणत असतो. आता इकडे लगेचच काव्या आणि जीवा हे दोघे मिळून इथे दिवे लावण्याचा प्रयत्न करत असतात आणि दोघांनी ते 100 दिवे इथे लावलेले असतात. आता हे सगळं इथे काव्याला आठवत असतं, कशा पद्धतीने इकडे तिने नेहमीच येऊन ह्या देवीमध्ये प्रार्थना केलेली असते आणि प्रार्थना केल्यानंतर त्या दोघांचं लग्न हो, हे प्रेम टिकून राहावं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी बराच काही प्रयत्न केलेला असतो. पण त्या देवी आईने तिला तरी ते फळ दिलेलं नसतं. पण आज मात्र ती पार्थसाठी ते ओक्साबोक्षी रडत असते आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थला लवकरात लवकर बरं व्हावं, त्याला शुद्ध यावी, म्हणूनच इकडे ती देवी आईकडे प्रार्थना करत असते. हे सगळं तिला आता भूतकाळ आठवल्यानंतर इकडे ती म्हणत असते, कशी तू कठोर होऊ शकतेस मला कळतच नाही. त्यावेळेस सुद्धा सेम अशीच प्रार्थना मी केली होती, पण त्यावेळेसचं प्रेम तू मला दिलं नाही दिलंयस. पण ठीक आहे, पण एक गोष्ट सांगू, आज मी तुझ्या मंदिरामध्ये पुन्हा खूप वर्षांनी आलेली आहे. आज मी रिकाम्या हाती परत जाणार नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे पार्थला तुला शुद्धीवर आणावंच लागेल, पार्थला तुला बरं करावंच लागेल. मला नाही माहिती आमचं दोघांचं लग्न टिकेल की नाही म्हणून, मला नाही माहिती आमचा सुखी संसार होईल की नाही म्हणून, पण तुला एक गोष्ट सांगू का देवी आई, पार्थ देशमुख एक माणूस म्हणून खूप चांगले आहेत आणि त्यांना जगण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे मी आज तुझ्याकडे प्रार्थना करते, काही जरी झालं तरी सुद्धा पार्थ देशमुखांना तुला वाचवायचंच आहे. त्यांना तो जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि माझ्यामुळे त्यांची ती अवस्था झालेली आहे हे मी अजिबात सहन करू शकणार नाही, असं सुद्धा आता इकडे काव्या म्हणत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर देवी आई जागी हो देवी आई जागी हो, असं म्हणूनच काव्याने एकच घंटानाद वाजवायला सुरुवात केलेली असते. घंटानाद वाजवत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थला जवळजवळ शुद्ध येतच असते आणि इकडे देवी आईचा आशीर्वाद काव्याला मिळत असतो. आता जवळपास पार्थ हा थोडा नॉर्मल होत चाललेला असतो. तर आपण इकडे पाहतो की आता रम्या सुद्धा देवासमोर हात जोडूनच उभी असते. आता काव्याची प्रार्थना झालेली असते आणि तिने इथे 100 दिवे लावण्याचा ध्यास इथे घेतलेला असतो. तर आपण पाहतो की आता रम्या गणपती बाप्पा समोर जे गणपती बाप्पा इथे हॉस्पिटलमध्ये असतात त्याच गणपती बाप्पा समोर ती हात जोडून उभी असते. तेव्हा तिथे वसू येते आणि वसू म्हणत असते, अगं रम्या काय चाललेलं आहे तुझं? तेव्हा आता रम्या म्हणत असते, आई मला पार्थसाठी जेवढं करायला मिळेल तेवढं मी करणार आहे. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, अगं तू वेडी आहेस का? नाही, माझं पार्थवर निस्वार्थपणे प्रेम आहे. अगं पण इथे काव्याच्या गळ्यामध्ये त्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे, ही गोष्ट तू कशी विसरू शकतेस? तेव्हा रम्या म्हणत असते, असू दे, त्याने मला काही फरक पडत नाही, पण पार्थ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे ना आई? तेव्हाच वसू म्हणत असते, रम्या जरा शांत हो आणि काय चाललेलं आहे हे सगळं काही तुझं? पण रम्या मात्र अजिबात ऐकायला तयारच नसते. ती म्हणत असते, आई काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे पार्थ फक्त माझा आहे आणि पार्थचा जीव वाचवण्यासाठी मी इथे काहीही करू शकते. ती थोडी ना काव्या ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे? नाही, अजिबात ती करणार नाही. मग मला हे पार्थसाठी करायचंच आहे. मी देवाकडे प्रार्थना करते. त्याचबरोबर आई तुला माहिती ना पार्थचं आणि माझं किती पटायचं, त्याचबरोबर पार्थ माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि नसू देत असू दे माझं एकटीचं त्याच्यावर प्रेम असलं तरी सुद्धा मला काही फरक पडत नाही. मला फक्त आणि फक्त इथे पार्थला बरं होताना पाहायचं आहे, असं सुद्धा आता इकडे जी रम्या आहे ती इकडे वसूला बोलत असते. आता वसू म्हणत असते, तू काळजी करू नकोस आणि तसंही त्या काव्याला थोडी ना इथे काळजी असणार आहे. ती तर बसली असेल घरी, काय करत असेल काय नाही आपल्याला थोडी ना माहिती आहे. तर आता आपण पाहतो की काव्याने 100 दिवे ऑलरेडीच त्यामध्ये तेल वात हे सगळं काही घालून ठेवलेलं असतं आणि ती खालच्या पायऱ्यापासून वरपर्यंत हे दिवे लावण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा आज मला हे 100 दिवे इथे लावायचेच आहे, मी हार मानणार नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते.
तेव्हाच आपण पाहतो की आता काव्या खूप जास्त अस्वस्थ झालेली असते, पण ती आता एक एक करून दिवा इथे मंदिरामध्ये पेटवण्याचं काम करत असते. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये वळूयात. मानिनी अगदी शांततेत बसलेली असते. मानिनीला थोडासा त्रास होत असतो. तेव्हाच विक्रम तिथे येतात. आता विक्रम म्हणत असतात, हे बघ मानिनी, तू खूप जास्त टेन्शनमध्ये आहेस. ह्या सगळ्या गोष्टी मला इथे कळतायत. हे बघ, तुझ्यासाठी मस्त गरमागरम चहा आणलेला आहे आणि हे मेडिसिन घेऊन घे, कारण मला माहिती तू सकाळपासून काहीही खाल्लेलं नसशील. तेव्हाच मानिनी म्हणते, हे बघा, मला ह्या सगळ्या गोष्टीची खूप जास्त ह्या वेळेला गरज होती आणि इथे माझा मुलगा अशा पद्धतीने अशा अवस्थेत आहे, त्यामुळे मी नाही शांत बसू शकत, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता विक्रम मानिनीला म्हणत असतात, हे बघ मानिनी, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याचबरोबर इकडे मानिनी म्हणते, पण मला एक गोष्ट नाही समजली, तुम्ही असे अचानकच कसे काय आलात? म्हणजे टूर संपली आणि तुम्ही टूरवरून येणार आहे अशी काहीच खबर वगैरे कळवली नाही, अचानकच आलात. तेव्हा विक्रम म्हणतात, खरं पाहायला गेलं तर मला असं अचानकच यायचं होतं आणि सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद मला पाहायचे होते. मी घरी नसताना तुम्ही इकडे काय काय केलं, काय काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी मला इथे जाणून घ्यायच्या होत्या, म्हणूनच मी इथे ऑन द स्पॉट आलो. पण घरी आल्यानंतर माझ्यासमोर खूपच वेगळं दृश्य इथे आलं आणि ते सगळं काही पाहिल्यानंतर तर मला खूपच मोठा धक्का बसला, असं विक्रम म्हणत असतात. पण मानिनी, मला ते सगळं काही ठीक आहे, असू देत, पण मला एक गोष्ट सांग, तू म्हटली होती की इथे मी सगळं काही तुम्हाला खाली हॉलमध्ये सगळ्यांना एकत्र जमवल्यावर सांगणार आहे, पण तू तसं काहीच सांगितलेलं नाहीयेस. काय झालेलं आहे मला सुद्धा सांगणार नाहीये का? आणि तुला माहिती ना, आपल्यामध्ये कुठलाही इथे फॉर्मॅलिटी नाहीये, त्याचबरोबर आपला बॉन्ड किती चांगला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तू इथे मला सांगायला हव्यास ना, बोल ना, काय झालेलं आहे, काय सांगणार होतीस तू मला? आणि तेव्हा मानिनी विचार करत असते, काय करू, सांगू का आता विक्रमला सगळं काही? मला असं वाटतंय की विक्रमला मी आत्ता सगळं काही सांगायला पाहिजे. पण तेव्हा मानिनी म्हणत असते की नाही, नको, आत्ता ती तुम्हाला सांगण्याची वेळ नाहीये, आत्ता मी तुम्हाला इथे काहीच नाही सांगू शकत, असं ती बोलते. तेव्हाच विक्रम म्हणतात, अगं, तू जरी तुझ्या मनामध्ये ठेवत असलीस तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावरून ते फारसं काही लपून राहत नाही, ते स्पष्टपणे इथे दिसून येतं ना. मग मानिनी, बोल, काय काय झालेलं आहे? तेव्हा मानिनी पुन्हा एकदा विचार करायला लागते, काय करू, सांगू का ह्या सगळ्या गोष्टी विक्रमला? मला तर असं वाटते की सगळ्या गोष्टी मी इथे विक्रमला सांगून टाकाव्यात, त्यानं काय फरक पडणार आहे? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीतून काहीतरी मार्ग इथे नक्कीच मिळू शकतो ना, असं सुद्धा आता इकडे मानिनी बोलत असते. पण इकडे तेवढ्यातच रम्या आणि वसू तिथे येतात आणि रम्या वसू आल्यानंतर ह्यांचा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉपच होतो. तरी सुद्धा मानिनी म्हणते, खरं सांगायला जाऊ का तुम्हाला, सांगू खरं? तेव्हा विक्रम म्हणतात, सांग ना. तर आपण पाहतो की आता काव्याने जवळपास 100 पैकी 80 दिवे इथे लावून घेतलेले असतात आणि आता फक्त 20 दिवेच इथे बाकी असतात. आता सगळ्या पायऱ्या पूर्ण गच्च भरलेल्या असतात आणि ते राहिलेले दिवे घेऊन आता काव्या पुन्हा मंदिराजवळ देवी समोर येते. पुन्हा ती बाकीचे दिवे एक एक करत लावतच आलेली असते आणि जवळपास आता तिच्याकडे मोजकेच दिवे बाकी असतात. काव्याने हे अगदी सगळं मनापासून केलेलं असतं आणि फक्त इथे पार्थचा जीव वाचावा, पार्थ लवकरात लवकर कोमातून बाहेर यावे, शुद्धीवर यावे, ह्या सगळ्या गोष्टीमुळेच तिने इथे हे सगळं काही केलेलं असतं, आपण पाहत आलेलो आहोत. तर आता इकडे काव्या म्हणत असते, आता जवळपास सगळेच दिवे देवी आई लावून झालेले आहेत, आता फक्त मोजकेच माझ्याकडे 4-5 दिवे शिल्लक आहेत. आता काही जरी झालं तरी सुद्धा हे दिवे लावून होईपर्यंत तुला पार्थ देशमुखांना शुद्धीवर आणायचं आहे, समजलं, असं काव्या म्हणत असते. तर इकडे आता नंदिनी जी आहे ती पार्थजवळ बसलेली असते आणि तेव्हा ती म्हणत असते, पार्थ प्लीज उठा ना, पार्थ तुम्ही असे झोपून राहू नका, पार्थ प्लीज उठा ना, तुम्हाला असं झोपताना नाही पाहू शकत आहे कोणीच, प्लीज पार्थ उठा ना, असं नंदिनी इकडे बोलत असते. तिकडे काव्याची प्रार्थना ही चालू असते तर इकडे नंदिनी उठा म्हणत असते. आता तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे लगेचच जो काही पार्थ आहे, पार्थने हातांची हालचाल केलेली असते. आता पार्थने हातांची हालचाल केल्यानंतर इकडे नंदिनी खूपच जास्त आनंदात असते, ती डॉक्टरांना बोलवून घेत असते. तर इकडे रम्या आणि वसू धावतच आलेले असतात. आता मानिनी ज्या गोष्टी सांगणार असते त्या गोष्टी मात्र तिच्या अर्धवटच राहिलेल्या असतात आणि त्यामुळे तिला काही फारसं सांगताच येत नाही. रम्या वसू आल्याबरोबर इकडे आता त्या म्हणत असतात, अगं मानिनी, हे बघ, आपला पार्थ शुद्धीवर आला आहे, त्याने बोटांची हालचाल केली, आत्ताच नंदिनी म्हणाली, डॉक्टरांना तिने बोलून घेतलं आहे. तेव्हा लगेचच आता सगळेजण आनंदात असतात. मानिनी तर खरंच खूप आनंदामध्ये असते, हसत असते. तेव्हा वसू म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तरी तिकडे आपला पार्थ शुद्धीवर आला ही सगळ्यात चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा विक्रमच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद असतो आणि ते म्हणत असतात, खरं तर डॉक्टरांनी सांगितलं होतं 24 तासामध्ये इथे
पार्थ नक्की शुद्धीवर येईल आणि त्यानंतर तो बरा होऊ शकतो. तेव्हा आता वसू म्हणत असते की हे खरं तर माझ्या रम्यामुळे शक्य झालेलं आहे. मानिनी, तुला एक गोष्ट सांगू का? माझी रम्या देवासमोर तासनतास पार्थसाठी प्रार्थना करत राहिली. तेव्हा आता इकडे मानिनी शांत बसते, पण विक्रम म्हणत असतात, मला असं वाटतंय की काव्या सुद्धा काहीतरी करतच असेल. काव्याने सुद्धा इकडे पार्थकरिता शांत बसलेली नसेल, तिने सुद्धा काही ना काही प्रार्थना केलेलीच असेल. तेव्हा लगेचच वसू म्हणत असते, ती मुलगी, अरे त्या मुलीने काही केलेलं नसेल. तिने जर काही केलेलं असतं तर ती इकडे आलीच असती ना. असं काही केलेलं नसेल त्या मुलीने. ती मुलगी एक नंबरची नाटकी आहे, ज्या मुलीमुळे आज पार्थ इथे हॉस्पिटलमध्ये आहे. तू तिचेच गुणगान गातोयस का? तेव्हा लगेचच ता विक्रम इथे वसू आणि रम्यावरती ओरडतात. ते म्हणत असतात, हे बघ, चांगलं बोलता येत नसेल ना तर ह्या तोंडाने वाईट सुद्धा बोलू नको आणि काही गरज नाहीये ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलण्याची. आता वेळ काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हाच रम्या म्हणत असते, बोल, मला तू काय बोलायचं आहे ना ते बोल, मी तुझं सगळं काही ऐकून घेण्यासाठी तयार आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला काव्या आता जवळजवळ सगळे दिवे लावत चाललेले असते आणि काही मोजकेच तिच्या हातामध्ये 3 दिवे असतात. तेव्हा काव्या इथे म्हणत असते, हे देवी आई, फक्त आणि फक्त माझ्याकडे आता 3च दिवे बाकी आहेत आणि हे 3 दिवे लावून होईपर्यंत तुला पार्थ देशमुखांना शुद्धीवर आणायचंच आहे, असं आता इकडे काव्या म्हणत असते. काही कर, पण माझ्या पार्थ देशमुखांना इथे तू शुद्धीवर आणा, देवी आई शुद्धीवर आण, असं म्हणूनच पुन्हा एकदा काव्या देवी आईला प्रार्थना करत असते. रडत असते, हातामध्ये दिवे असतात आणि ताट धरून उभी असते. ती म्हणत असते, आतापर्यंत मी तुझ्याकडे काही जास्त मागितलं नव्हतं. आतापर्यंत इथे मी तुझ्याकडे कधीच पदर पसरला नव्हता, पण आज मी तुझ्याकडे पदर पसरत आहे. तू पार्थ देशमुखांचं जीवन असं हिसकावून घेऊ नकोस. एक माणूस म्हणून त्यांना चांगलं जीवन जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि एक माणूस म्हणून ते चांगले आहेत. मला नाही माहिती आम्हा दोघांचा संसार मार्गी लागेल की नाही, पण इथे तू त्यांना जीवन दे आणि त्यांच्यावर आलेलं सगळं विघ्न दूर कर, असं म्हणून आता काव्या पुन्हा एक दिवा देवासमोर ठेवत असते. आता फक्त राहिलेले असतात 2च दिवे शिल्लक आणि इकडे काव्याची प्रार्थना ही कंटिन्यू सुरूच असते. पुन्हा ती इकडे प्रार्थना करत असताना म्हणत असते, म्हणतात की एखादी इच्छा मनापासून मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते आणि आज मी देवी आई तुझ्याकडे अगदी मनापासून विश मागते, इच्छा मागते की लवकरात लवकर पार्थ देशमुखांना तू बरं कर आणि इथे पार्थ देशमुख तुम्हाला उठावंच लागेल. इथे विष मागायची इच्छा झाली आहे, ही आठवण मला कोण करून देणार जर तुम्ही झोपलेले असाल तर? नाही, पार्थ देशमुख तुम्हाला उठावंच लागेल, असं काव्या म्हणत असते. खरं तर आता प्रेक्षकांनो इकडे त्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे. म्हणजे पहा ना, तिकडे काव्या प्रार्थना करते, लगेचच पार्थचा सीन घेतलाय, कारण हे थोडंसं नाही का खूप फास्टमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. कारण ह्याच वेळेला इथे पार्थ जो शुद्धीवर आलेला असतो त्याच वेळेला पार्थ इथे आता पुन्हा एकदा त्याला त्रास होताना सुद्धा त्या लोकांनी दाखवलेला आहे. त्यामुळे इकडे आणि तिकडे त्यांनी असं कंबाईन केलेलं असतं. तर आपण पाहतो की आता फक्त आणि फक्त काव्याच्या हातामध्ये अगदी 2च दिवे शिल्लक असतात आणि 2 दिवे शिल्लक असताना आता इकडे काव्या पुन्हा प्रार्थना करत असते, देवी आई आता शेवटचा दिवा आहे, काहीही कर, पण आता तुला इथे पार्थला शुद्धीवर आणायचंच आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा शेवटचा जो दिवा आहे तो ती हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेतलेला दिवा उचलून लावणार तेवढ्यातच आता वादळ वारा हे सगळे यायला सुरुवात होतं आणि जो तिला शेवटचा दिवा ठेवायचा असतो तो मात्र तो आता इथे तिच्या हातातून खाली पडणार असतो, कारण खूप हवा सुटलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा झालेला आहे, कारण उद्याच्या भागामध्ये इथे आपण पाहतो की काव्याने एवढे सगळे दिवे लावलेले असताना अगदी शेवटचा दिवा इथे बाकी असतो आणि शेवटचा दिवा ठेवायच्या आतच इकडे खूप हवा सुटलेली असते. खरं तर हे मंदिर अगदी उंचावर असतं, त्यामुळे हवेमुळे पूर्ण दिवे विजायला लागलेले असतात. तेव्हा काव्या म्हणत असते, देवी आई ही कसलं संकट आहे आणि हे कसलं वादळ तू इथे आणलेलं आहेस, प्लीज असं काही करू नकोस ना. तर इकडे पार्थला पुन्हा त्रास होत असतो आणि पार्थची कंडिशन खूपच नाजूक होत चाललेली असते. इकडे काव्या कंटिन्यू देवाकडे प्रार्थना करत असते आणि नाही, तू असं काही करणार नाहीस, हे जे काही वादळ आहे ते असं तू का आणतेस, इथे तूच ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे उभी राहिली पाहिजेस, इथे तूच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेस, असं सुद्धा आता इथे काव्या बोलत असते. नाही देवी आई नाही, हे आलेलं संकट इथे तू दूर कर, असं इथे ती म्हणत असते. हातामध्ये ताटामध्ये जे असतं त्यामध्ये एक दिवा शिल्लक असतो, एक तर दिवा विझलेला असतो, दुसरा दिवा ती लावण्याचा प्रयत्न करत असते. पण बघा ना प्रेक्षकांनो, जो ताटामध्ये दिवा असतो तो सुद्धा काव्याच्या हातून खाली पडतो आणि तो दिवा तुटतो. आता मात्र काव्या खूपच मोठ्या प्रश्नामध्ये किंवा खूपच मोठ्या टेन्शनमध्ये गेलेली असते.
असते की हे सगळं काय आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे होत आहेत हे तिला समजत नसतं. म्हणजे पार्थ देशमुखावर पुन्हा कुठलं संकट येणार आहे की काय असं सुद्धा आता इकडे तिला ह्या सगळ्या गोष्टी कळत नसतात. तर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला नंदिनी पुन्हा पारच्या जवळ जात असते, ढसाढसा रडत असते. तर इकडे मानिनी सुद्धा बाहेर खूपच जास्त पॅनिक झालेली असते. तिला सुद्धा हे सगळं सहन होत नसतं म्हणून ती जोराजोरात रडत असते. आता नंदिनीने हे मानिनीची अवस्था, तिकडे काव्या काय असेल ही अवस्था पाहिल्यानंतर नंदिनी धावतच आता पारच्या बाजूला जाऊन बसते आणि धावतच पारच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर ती म्हणत असते, पार्थ तुम्हाला काही एक होणार नाही, मी तुम्हाला काही एक होऊ देणार नाही, असं इथे ती बोलत असते. गुडो लगेचच इकडे उठा पार्थ उठा, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे नंदिनी पार्थला उठवण्याचा प्रयत्न करत असते, ओक्साबोक्षी रडत असते. तर ती तिकडे दुसऱ्या बाजूला मंदिरामध्ये काव्या सुद्धा देवीकडे प्रार्थना करत असते. ह्या सगळ्या गोष्टी इथे त्यांनी खूपच फास्टमध्ये दाखवलेल्या आहेत. तर आता प्रेक्षकांनो, शेवटच्या क्षणाला इथे काव्याने केलेली ही जी काही प्रार्थना आहे ती फळाला येईल का, आणि त्याचसोबत इथे जो काही पार्थ आहे तो पुन्हा शुद्धीवर येईल का, तो बरा होईल का, हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणारच आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे छान छान भाग.